शनिवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने नाशिकसह जिल्ह्यात चांगलाच धुमाकूळ घातला। नाशिकमध्ये सायंकाळपासून ते रविवार सायंकाळपर्यंत मुसळधार पाऊस झाला। या पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर आला। गोदा घाटावरील लहान मोठी मंदिरे पाण्याखाली गेली असून रामकुंड परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे। पुराचे पाणी भांडी बाजार, राम सेतू, सरदार चौक आणि कापड बाजारात शिरल्याने व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली। दरम्यान झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये दाखल झाले। त्यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधलाय। पाहूयात ते नक्की काय म्हणाले। ठरलेला आहे गोदावरीचा नाशिकमधला। काल तर खूप मोठा, म्हणजे रात्री सुद्धा मी या ठिकाणी होतो, 11 वाजता सुद्धा मी या ठिकाणी उशिरापर्यंत होतो। पण त्यावेळेला काल परवा आपल्याला रेड अलर्ट दिलेला होता आणि त्यामुळे खूप पाऊस कॅचमेंट एरियामध्ये झाला आणि खूप मोठा पूर गोदावरीला आलेला होता। त्यामुळे 2 पूल सुद्धा या ठिकाणी बंद करण्यात आलेले होते। त्यांची थोडी डागडुजी करण्याची आवश्यकता आहे आणि आज मात्र सकाळी हा पूर ओसरलेला आहे बऱ्याच प्रमाणामध्ये। खाली मात्र पाणी जोरात चाललेलं आहे। आजूबाजूच्या परिसरामध्ये सगळे नदी नाले अतिशय ओथंबून वाहत आहेत। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। काही घरांमध्ये पाणी सुद्धा गेलेलं आहे। प्रशासन आमचं 24/7 अलर्ट मोडवर आहे। आमच्या कमिशनर असतील, महापालिकेच्या कलेक्टर आहेत, प्रांत आहेत, सगळे अधिकारी, पोलीस प्रशासन आहे, लोकप्रतिनिधी आहेत, सगळे 24 तास अलर्ट मोडवर या ठिकाणी आहेत आणि म्हणून कुठेही कोणाला इजा झाली नाही। कोणी जनावरांना सुद्धा यावेळेला कुठे इजा झाली नाही किंवा ते वाहून गेले नाहीत। कुठेही कोणी कॅज्युअल्टी झालेले नाही। अधिकाऱ्यांनी वेळोवेळी सगळ्यांना सूचना दिल्यात आणि त्याचं पालन सर्वांनी केलं गावकऱ्यांनी। त्यामुळे हा सगळा पुढचा अनर्थ या ठिकाणी टळलेला आहे। पण यावेळेला रेकॉर्डतोड पाऊस, मला वाटतं की 150 पावणे 200 मिलीमीटर पाऊस हा 12 तासात, 18 तासामध्ये या ठिकाणी होतोय आणि त्याचा सगळा हा परिणाम आहे। ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आहे। इगतपुरी त्र्यंबकेश्वरमध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। आपल्याकडनं काही अधिकाऱ्यांची चर्चा झाली, काही त्यांना आश्वासन? मी गेल्या 15 दिवसात आपल्याला माहिती आहे, मी दौऱ्यावरच आहे। मी नांदेडला पहिल्यांदा पुराला तेव्हा तिथे होतो, लातूरलाही होतो मी। बीड मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा बीड असेल, धाराशिव असेल, सोलापूर असेल, सगळ्याच ठिकाणी जवळपास संभाजीनगर, जालना, सगळ्याच ठिकाणी माझा दौरा या ठिकाणी होता। गेले 12-14 दिवस मी सतत फिरतोय। काल संध्याकाळी मी या ठिकाणी आलो, रात्री पुन्हा इथे पाहणी केली। पण ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे, आणि नुकसान म्हणजे शब्दाच्या सांगण्याच्या पलीकडे आहे। म्हणजे नदीचे प्रवास बदलून गेले, 2-2, 3-3 किलोमीटरचे पात्र नद्यांचे उंगलेले आहेत। सगळ्या जमिनी खरडून वाहत आहेत। पिकं तर नष्ट झालेलीच आहे, पण जमिनी सुद्धा शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये खरडून वाहून गेलेल्या आहेत। मातीच तिथे राहिलेली नाही। 4-4, 5-5, 7-7 फूट माती ही सगळी वाहून गेलेली आहे। त्यामुळे मोठं संकट शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी आलेलं आहे। पण आमचं प्रशासन कामाला लागलेलं आहे। रात्रंदिवस ते त्या ठिकाणी मेहनत घेत आहेत। ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांचे पंचनामे, अजून सगळं दूर पाणीच आहे। अजून पाणी शेतातून बाहेर निघालेलं नाही, पाणी वाहत आहे। मला वाटतं 2-3 दिवसामध्ये जसा पाण्याचा वेग कमी होईल, नंतर मग पंचनामे होतील। तशी ज्या ज्या ठिकाणी उघडी पाहिजे त्या ठिकाणी पंचनामे सुरूच आहेत। पण गावामध्ये जिथे पाणी शिरलेलं आहे त्या घरांचे पंचनामे झालेत। त्यांचे पंचनामे, त्यांचा सगळा रिपोर्ट मुंबईला आल्यावर लगेच तात्काळ त्या दिवशी आम्ही पैसे त्या ठिकाणी पाठवतो आहोत। त्यांनाही पैसे मिळत आहेत। त्याच्या जमिनी गेल्यात, त्यांनाही पैसे देतो। गुरंढोरं वाहून गेलेली आहेत, त्यांना सुद्धा आम्ही, त्यांच्या मालकांना आम्ही त्या ठिकाणी मदत करतो आहोत। ज्या ठिकाणी गावात पाणी शिरलेलं आहे त्या ठिकाणी त्या लोकांची राहण्याची व्यवस्था किंवा शिरणारे अशांना स्थलांतर आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे। त्याची राहण्याची, जेवणा खाण्याची व्यवस्था, झोपण्याची व्यवस्था सगळी शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू आहे। कुठेही शासन म्हणून आम्ही त्या ठिकाणी कमी पडणार नाही। माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी आहेत, शिंदेसाहेब आहेत, अजितदादा आहेत, सर्व मंत्रिमंडळ सगळं ग्राउंडर आहे। मुख्यमंत्र्यांचं अतिशय बारकाईने लक्ष या सगळ्या घटनेकडे त्या ठिकाणी आहे। जायकवाडीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतोय, पहिल्यांदा तेवढा विसर्ग आहे। पैठण शेतकऱ्याच्या बंधाऱ्यावर जाऊन बघा, एखाद्या कुठे कुठे फिरून बघा, ते नाही होत। फक्त सकाळी उठलं की वाटेल तशी घाण्याची भाषा वापरायची, शिवीगाळ करायची, त्याच्याशिवाय काही गरजच नाहीये। मागच्या वेळेला मला आठवतं उद्धवजी आले तिथे बघायला पूरग्रस्त परिस्थिती, खाली उतरल्यावर त्यांना लाल कार्पेट, काय करायची, चप्पल घरात भरू नये, पाण्याने ओली होऊ नये। मी तुम्हाला दाखवतो पिक्चर। मग आपण सरकारमध्ये असताना आपण काय करत होता आणि त्याच्या विरोधात असताना आपण कोणती भाषा बोलतायत, कशासाठी चाललेलं आहे? म्हणजे एक भाषा त्यावेळेला वेगळी वापरायची, आता वेगळी वापरायची। कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही घराच्या बाहेर पडले नाही,
आता त्यावेळेचे पराक्रम तुम्हाला माहीत आहे. राऊतसाहेब बोलायला लावू नका. खिचडीमध्ये आपण काय काय केलं, आपले सगळे सवंगडी किती दिवस जेलमध्ये वर्ष राहिले, तेव्हा आपल्याला काही वाटलं नाही. आणि आता काहीतरी घाणेरड्या इतक्या असंसदीय की आमच्या कोणी भगिनी महिला टीव्हीवर ऐकू शकत नाही अशा भाषेत तुम्ही बोलतात. मला वाटतं त्यांच्याबद्दल काय बोलावं. दोन्ही पक्ष अजून एकत्र झाले नसले तरी मनसे आणि ठाकरे गट यांच्याकडनं मुंबईच्या महापौर पदासाठी दावा केला जातोय. अजून अधिकृत घोषणा पण नाही दोन्ही पक्षांची. शुभेच्छा आहेत त्यांना. मराठीचा काल शिंदेचा मेळावा, काल महापौर होईल असं त्यांचं म्हणणं आहे. हो. आणि मनसेचं आता ते त्यांनी दोघांनी ठरवावं आधी. आता अजून एकत्र झाले नाही. आतापासून ते महापौरावर दावा करतायत. नाशिकचाही सांगतायत, मुंबईचाही सांगतायत. त्यांना सगळ्या ठिकाणी महापौर पाहिजे. मला वाटतं आता घोडा मैदान समोर आहे, निवडणुका समोर आहेत. आपलं कर्तृत्व त्या ठिकाणी दाखवा. काल शिंदेचा शिवसेनेचा जो मेळावा झाला, शिंदेच्या शिवसेनेचा जो मेळावा झाला, ज्याला एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित होते, तिथे देखील अशा प्रकारचे बॅनर लागले की महापौर जो आहे तो शिवसेनेचा असेल, त्यांच्या शिंदेच्या. सगळे पक्ष आहेत. प्रत्येकाला वाटतं माझा महापौर झाला पाहिजे. निवडणूक होईल, आम्ही युतीत लढू. काय ते संख्याबळ असेल, काय होईल, वाटाघाटा काय होतील, काय संख्याबळ राहील, त्यावर पुढचं अवलंबून राहील. बरोबर आहे. त्यामुळे काही उत्साही कार्यकर्ते राहतात, ते बोर्डबाजी करतात, ऍडव्हर्टाईज करतात. कोणी स्वतःच्या नावाने म्हणतो मी महापौर, कोणी म्हणतो माझ्या पक्षाचा महापौर. तसं मागच्या वेळेला पंतप्रधान आमचे उद्धवजी होणार, राऊतांनी सांगितलं होतं. त्यामुळे असे अतिउत्साही लोक भरपूर असतात. झालं 3 लाख क्युसेसचे ज्याकडून पाणी सोडणं म्हणजे एक रेकॉर्ड आहे. त्यामुळे खाली पैठण आहे, खाली गोदाकाठची ग्रामीण भाग आहे, गावं आहेत, पण त्यांना सगळ्यांना अलर्ट केलेलं होतं. त्यामुळे सुदैवाने कुठेही प्राणहानी झालेली नाही, फार धावपळ झाली नाही. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन सगळ्यांनी केलं. त्यामुळे कुठलाही अनर्थ त्या ठिकाणी झालेला नाही. आता जवळपास 1,70,000 1,75,000 क्युसेसचे पाणी आता खाली जायकडून आम्ही सोडतो. कारण पाणी कमी झालेलं आहे, पाऊस कमी झालेला आहे. वरतून तर पाणी आलंच. नगरला, नाशिकला, अहिल्यानगरला, नाशिकमधून पाणी खूप गेलं. पण त्याचबरोबर जे त्या नदीपात्राच्या क्षेत्रामध्ये किंवा धरणाच्या क्षेत्रामध्ये जे पाणी झालेलं प्रिकॅचमेंट एरियामध्ये ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं. आणि त्यामुळे मग 3 लाख क्युसेसचे पाणी आम्हाला त्या ठिकाणी सोडावं लागलं. मी पुन्हा सांगेल की खाली कुठली कॅज्युअल्टी त्या ठिकाणी झाली नाही. 24 तास अधिकारी धरणावरही होते आणि पुढच्या सगळ्या ग्रामीण भागामध्ये सगळे आमचे अधिकारी तलाट्यापासून, तहसीलदारापासून, जिल्हाधिकाऱ्यापासून सगळे उभे होते. भाऊ, त्या भागामध्ये एक अडचण अशी येते, अनेक लोकांचं पशुधन वाहून गेलं, ज्यामध्ये कोणाची गाय, बैल, मात्र त्याच्या नोंदी सरकारी दप्तरी नाहीये, म्हणून त्या लोकांना मदत मिळत नाहीये. म्हणजे या ज्या जाचकाठी एनडीआरएफच्या असेल किंवा आपत्तीच्या असतील, त्याच्या जाचकाठींमुळे तिकडच्या शेतकऱ्यांना ती मदत मिळू शकत नाहीये. त्या संदर्भात काही निर्णय होतोय का? या बाबतीमध्ये खरं म्हणजे टॅग असला पाहिजे, कानाला जो इन्शुरन्स असतो त्याची कुठेतरी नोंद असली पाहिजे. दवाखान्यामध्ये कुठे वॅक्सिनेशन झालं म्हणून नोंद असली पाहिजे. पण ती जरी नसेल, कदाचित काही ठिकाणी नसेल, पण गावातले पोलीस पण सांगतायत, सरपंच सांगतायत, 2 प्रतिष्ठित सांगतायत की हो याच्याकडे 2 गायी होत्या वाहून गेल्या, त्याच्याकडे 4 जनावर होते ती वाहून गेली, असं जरी सांगितलं तरी सुद्धा त्यांना आम्ही मदत त्या ठिकाणी देणार आहोत. त्यासाठी काही फार कायदेशीर ज्या अटी आहेत त्याचं पालन केलं पाहिजे असं नाही. पण गावातल्या 4 प्रतिष्ठित लोकांनी त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे की खरंच त्याच्या जनावरं वाहून गेलेली आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना ग्राह्य धरून त्यांचं म्हणणं मदत करू. या वर्षभरामध्ये अनेक घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत. काही खून सुद्धा झालेले आहेत. पण ते हे खरं आहे की ते आपसातले गँगवार आहेत, आपसातल्या मारामाऱ्या भानगडी आहेत किंवा गुंड लोकांच्या याही त्या ठिकाणी. पण ते काही असलं तरी पण हे नाशिकसारख्या शहराला हे अपेक्षित नाही आहे. पोलीस प्रशासनाशी मी मागच्या आठवड्यात बोललो. आजही मी सीपी आणि आमचे काही प्रमुख पोलीस अधिकारी आहेत, डीसीपी आहेत, त्यांच्यासोबत बसून मी या संदर्भामध्ये चर्चा करणार आहे आणि कडक कारवाई या सगळ्या गँगवार आहेत, गँग आहेत, गुंड आहेत, हे सगळे जे काय असतील त्यांच्यावर आम्ही या ठिकाणी करणार आहोत. निश्चित कुंभमेळा समोर आहे आपल्याला. त्यामुळे किंवा तो असला नसला तरी नाशिक शहराची ओळख अशी नाही आहे. तिथे एक विशेष महत्त्व आहे नाशिक शहराचं, एक वैशिष्ट्य त्या शहराचं आहे आणि त्या शहरामध्ये अशा घटना घडणं हे काही फार योग्य नाही आहे. निश्चित त्याची गंभीर दखल या ठिकाणी घेतलेली आहे. रामकुंडात चाललेलं होतं, आपणही बघितलं. पण पुन्हा मी गेलो दुसऱ्या दिवसावर इतका पाऊस चाललेला आहे, त्या पावसामध्ये खड्डे बुजले की ते परत 8 दिवसापर्यंत तसेच होतील. आमच्या सगळ्या टीम तयार आहेत, आमचे अधिकारी तयार आहेत. परत 25-30% ठिकाणी मी ते खड्डे बुजवलेले आहेत. पण आतापर्यंत खरं म्हणजे पाऊस जसं ते 5-6 दिवसात पूर्ण झाले असतं. मी अजूनही आपल्याला सांगेन की अजून 1-2 दिवस पावसाचा अलर्ट आहे. तो पाऊस गेला की आम्ही
4-5 दिवसामध्येच अगदी वॉर्ड लेव्हलवर हे सगळे खड्डे बुजवणार आहोत आणि त्याचबरोबर आता आम्ही नवीन टेंडर काढून हे रस्ते सिमेंटचे सुद्धा आम्ही व्हाईट टॉपिंग जे आहेत ते आपण घेतलेले आहेत ते सुद्धा आपण पूर्ण करू. वस्त्रांतर ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर, नाशिक.